सो हॅलो गाईज, हॅलो. आज आपण चाललो आहे एका वेगळ्या इव्हेंटला. Yes. इव्हेंट नाही म्हणता येईल, एंगेजमेंट इव्हेंट. पार्टी. येस. सो माझी स्कूल बेस्ट फ्रेंड जी माझ्यासोबत बालवाडीपासून तुम्ही म्हणाल तेव्हापासून माझ्यासोबत होती. सो फायनली माझ्यानंतर तिने दुसरा नंबर लावलेला आहे आता. सो आमच्या ग्रुपमध्ये माझंच पहिलं लग्न झालेलं आणि आता सगळे मला काय बोलतात ते इन्स्पायर होऊन सगळेजण आता एक एक नंबर लावत आहेत. सो आत्ता आज तिची आहे एंगेजमेंट. सो त्यासाठी आता आम्ही गेट रेडी विथ मी तृप्ती एंगेजमेंट करतो आहे. सो तुम्ही पण आमचं हे गेट रेडी विथ मी बघा. सो असं काही आम्ही आउटफिट घातलं आहे. सो अनिकेतने असं शर्ट आणि मी असं पिंक ड्रेस. थोडंसं लांब जावं लागेल आम्हाला, नंतर दिसेल, आता इथे जागा नाही. सो आम्ही ड्रेस आणि हेच घातलं आहे, म्हणजे हे असं जरासं चमकीवाला ड्रेस की एंगेजमेंटला पण असं छान वाईब दे. आता बाकी आम्ही रेडी होतो पटापट आणि मग आपण तिथे इव्हेंटपर्यंत सगळं रेकॉर्ड करून तुम्हाला मी दाखवते. सो मी काल काजळ लावलेलं, कालच आमच्या नवरोबाचा पण बड्डे झाला. सो त्याच्यामध्ये मी आता काजळ लावलं की आपलं एक दिवस अजून राहतं पूर्ण रात्रभर. त्याच्यामुळे जर असे डोळे म्हणजे हे दिसत आहे तर मी जरा ऑइल लावून ते रिमूव्ह करते पटापट. आमच्याकडे अर्धा तासच आहे रेडी व्हायला, कारण का ती आम्ही राहतो ठाण्याला आणि एंगेजमेंट आहे आमची लालबागला. सो आम्हाला खूप ट्रॅव्हल करायचं आहे. सो असं काही आता मी ते ऑइलने काढलं आहे सगळं. काजळचा हा साईड इफेक्ट खूप आहे, बाकी लावल्यावर खूप छान दिसतं. सो आता बघा खूप कम्पॅरेटिव्हली खूप क्लीन झालेत आता ते डोळे. सो पहिलं तर म्हणजे पहिलं तर मी फेस क्लीन वगैरे करून आधीच घेतला आहे. त्याच्यानंतर आता मी हे स्प्रे केलं. आता थोडंसं आपलं सिरम, ज्याने की आपल्याला विटॅमिन सी मिळतं आणि हे विटॅमिन सी आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. पहिलं मला पण हे फेक वाटायचं की काय असतं ह्याच्यात, पण नाही यार, दिस इज मस्ट आहे, मस्ट. हे तुम्हाला नंतर कळेल हळूहळू, कारण का हा नॅचरल ग्लो आहे. हा असंच नाही की मेकअप करतानाच लावायचं असतं. हे तुम्ही जस्ट घरी पण बसाल ना तेव्हा पण नॉर्मल तुम्ही फेस मॉइश्चराईज तर ठेवायचंच असतो. नाहीतर तुम्ही एवढी तुमची डल दिसते ना स्किन. माझी आधीची स्किन आणि आताच्या स्किनमध्ये मला खूप फरक वाटतो. त्यामुळे डार्क सर्कल तर माझे खूप म्हणजे कमी होतात मध्येच, कधी एकदम गायब पण होतात, पण थोडे तरी असतातच माझे डार्क सर्कल. त्याच्यामुळे मी डार्क सर्कलसाठी जास्त काय हे करते. मी खूप सारे क्रीम्स यूज करून झाली, पण मला काय त्याचा एवढा रिझल्ट आला नाही. तो टेम्पररी रिझल्ट बोलतात ना, तसा काहीच आला. सो त्याच्यामुळे मी अवॉइड केलं क्रीम्स वगैरे यूज करणं. म्हटलं राहू दे, जसं आहे तसं. असंच ब्लेंड केलं आहे पूर्ण, मॉइश्चराईज पण केलं आहे मी. आता मी नेक्स्ट माझा बेस आहे कन्सील करणं. काय लोक फुल फेसला पण कन्सील करतात. जिथे डार्क स्पॉट्स असे तिथे ठीक आहे यार. आता आमचा हा रेडी होतो करून ना, आता ते परत त्याला इस्त्री कमी वाटली म्हणून इस्त्री करायला गेला. त्याच्यानंतर आता त्याचं चालू होणार. तसं त्याच्या मेकअपला काय एवढा वेळ लागत नाही, आपल्याला जास्त वेळ लागतो. सो असं मी काही कन्सील करून घेते फटाफट. मेकअपचे तुम्ही तर माझी गेट रेडी विथ मी शॉर्ट्स बघितलेच असतील. सो आज काय मी असं स्पेशल नाही करत आहे, सेम माझा रेग्युलरचाच मेकअप आहे. थोडं डिफरन्स हाच येणार आहे की फक्त मी काजळ अप्लाय करणार आहे, ते पण एंडला. सो आज हा परत आता आलाय त्याचं शर्ट इस्त्री करून, आणि त्याने काय चेहऱ्याला केलं त्याचं त्याला विचारा, मला नाही माहिती. काय नाही, पावडर लावायचं झालं. आवाजच नाही येतो तुझा. पावडर लावायचं झालं. सो नेक्स्ट आपलं ॲज युजल मी फाउंडेशन कमी वापरते आणि आपलं हे हाऊस ऑफ ब्युटीचं टिंटने एवढा लगेच ग्लो येतो चेहऱ्यावर.
आहे. पहिलं मी ह्याला पण नाव ठेवून झाली, कारण का मला पहिलं मी काळे दिसते याच्यात. पण नंतर मग मला असं वाटायला लागलं की नाही, सूट होतंय हे. पण अशी हेअर्स बांधायला होते आधी. ते बघा, तुम्हाला जर मिररमध्ये दिसले असेल त्याचा मेकअप म्हणतो तो काय नाही, पण इथे दिसते आम्हाला मेकअप तुझा. हेअर स्प्रे केलाय जरा, ते केस असे वर थांबतात ना. हो यार, म्हणतो. सो असं काही माझं फाउंडेशन पण लावून झालं. सॉरी, टिंट मिररमध्ये बघू. सो अशा प्रकारे माझा मी केस टाईप केले, जरा म्हणजे चिपकत होते. सो अशा प्रकारे माझं कन्सील झालंय, टिंट अप्लाय करून झालंय. नेक्स्ट इज सो येस गाईज, असा काहीसा लुक दिसतोय माझा. म्हणजे मी फुल आय लायनर पण लावला, आज मस्करा पण लावला आहे आणि मी काजल पण लावलं आहे, कोल काजल. सो लिपस्टिक लावायची बाकी आहे. लिपस्टिक मी कारमध्ये लावेन, कारण का आता मी लिप बाम लावून ठेवलेला आहे. आता मला हेअर्स करायचे आहे. तो हेअर्सला मी विचार करत होती कर्ल करायचा, पण आय डोंट हॅव अ टाईम राईट नाव. सो आता मी बघते काहीतरी हेअर्सचा जुगाड करते, आणि तोपर्यंत मला इयरिंग्स बँगल्स वगैरे घालायचे आहेत. ह्याच्यावरती बँगल्स कोणत्या घालू मला समजत नाही आहे. आय हॅव अ मल्टिपल ऑप्शन्स राईट नाव. सो मी एक एक तुम्हाला दाखवते. सो कोणतं मला छान वाटतं ते मी पटकन कॅरी करते ह्याच्यावरती. सो मी हे वालं कॉम्बिनेशन काढलं आहे, कारण का ड्रेसला मॅचिंग होईल म्हणून. हे वाले असे घेतलं आहे ज्वेलरीज, आणि हे सॉरी ह्या बँगल्स अशा घेतल्या. पण बघते मी, ट्राय करते कसं वाटतंय आणि मग लावून दाखवते तुम्हाला मी. सो हे असं मी काहीसं केलं आहे. सो वाटतंय छान दिसतंय. एक हातात वॉच येणार आहे, पण लेट मी सी. एकदम पंजाबी कुडीचा वाईब येतोय. नाही तर कॉन्ट्रास्ट करायला गेली तर मग काय कॉन्ट्रास्ट करू मी. विदाउट बिंदी हा लुक कम्प्लीटच होणार नाही. सो मी एकदम आपली रेग्युलरची छोटी अशी माझी टिकली लावली आहे. सो मी हेच फिक्स केले गाईज, कारण का आता टाईम पण नाही आहे. आणि हेअर्स मी असे ओपनच ठेवेन, ह्याच्यावरती काय करत नाही आहे. मॅनेजेबल आहेत. आणि हे वॉच. आता राहिलेत मेन म्हणजे इयरिंग्स. पण आता थोडेसे मला असे डायमंड गोल्डशेच हवेत इयरिंग्स, नाही तर मग ते परत मिसमॅच होऊन जाईल. येस गाईज, आय हॅव ट्रायड दिस वन. सो हे असे छोटेसे डायमंड इयरिंग्स आहे, जे की हेच परफेक्ट मॅच झाले या आउटफिटवरती. कारण का माझं मंगळसूत्र पण डायमंड आहे, बँगल्समध्ये पण आहे, इथे डिझाईन पण माझं वर्क पण आहे ड्रेसचं तसं. आणि येस, आपला फायनल लुक रेडी झाला असं काहीसं मी दिसते. फक्त लिपस्टिक बाकी आहे. लिपस्टिक कंप्लीट झाल्यावर अजून आपण छान दिसू. सो ते मी तुम्हाला कारमध्ये दाखवते. सो चला आता मी पटापट निघतो, नाहीतर उशीर येईल. ऑलमोस्ट 3 वाजले ऑलमोस्ट. सो येस गाईज, फायनली वी आर रेडी. यस. सो मी हे घेतलं पर्स माझी, जी आता नवीनच परचेस केलेली. ह्याची काय लिंक वगैरे नाही आहे, ही मार्केटमधनं घेतलेली होती. दादर मार्केटची पर्स आहे. हो. सो इथे खूप छान छान गोष्टी मिळतात, तुम्हाला पण माहितीच असेल. सो नेक्स्ट इज मी लिपस्टिक लावली आहे, ही मेबेलिनची आता. सो मला हे परत चेंज करायची वाटली तर मी 2-3 शेड्स घेतले आहेत ऑलरेडी. मला हे डार्क वाटले तर मी चेंज करेन गाडीमध्ये. आणि हेअर्स तर मी तेच बोलले, मी असेच ठेवते. इवन मला काय वाटलं तर मी त्यासाठी पिन्स पण घेतल्या आहेत, त्यामुळे गाडीमध्ये वाटलं तर मी ते करेन हेअरस्टाईल. कारण का आता जाम लेट झाला, आम्हाला पोचायलाच 1.5 तास लागेल ऑलमोस्ट, ट्रॅफिक वाढलं तर. आणि दुसरं काय, हा माझंच एंगेजमेंट आहे आता. चला आता आपला नंबर झाला आहे, आता तिचा नंबर आहे. सो आपण बघूया आणि भेटू आता डायरेक्ट. बाय बाय. सो गाईज, इन्स्टंट चेंज. यस, कारण तो शर्ट जरा टाईट ते जरा टाईट होत होतं, त्याच्यामुळे त्याने ते चेंज केलं आता. आणि आम्ही आता निघतोय. सो फायनली आता आम्ही बाहेरच पडलो आहे. तृप्ती, कोणामुळे उशीर होतोय तुला बघावं लागेल. त्याच्यामुळे हा मध्ये मध्ये चेंज करत बसला आहे. बघशील ना तू आमचा ब्लॉग, तेव्हा तुला समजेल मी कधीपासून रेडी होती. आणि ह्याचंच चालू होतं मध्ये चेंज करणं वगैरे. आता एवढं गाडी येणं जायचं आहे, मागे परत यायचं आहे, परत जायचं आहे बघा. सो फायनली गाडी आलेली आहे.
बघा आता कसं माझा मेकअप सेटल दिसतोय ना. यस बेबी यस. मेकअप जर असं सेटल व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून पण मेकअप आर्टिस्ट पण तुम्ही बघा, ऑब्झर्व करा लग्नाच्या वेळेस पण ते करताना आपल्याला खूप डार्क दिसतो, पण नंतर जो सेटल होतो तर स्किनवर त्याचा बेस बसायला खूप टाइम घेतो. तसे पण मी जास्त हार्मफुल प्रोडक्ट नाही वापरत, जे माझ्या स्किनला, माझी स्किन ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहे, सो त्याच्यामुळे जे मला सूट होतात तेच मी वापरते. आणि मी बोलले ना, फक्त आज मी डिफरंट केलं आहे ते म्हणजे हे काजळ, ज्याने माझे डोळे असे तुम्हाला एकदम पागल करून टाकणार आहेत. सो येस, आता आम्ही निघतो आहे, ऑन द वे आहोत. तृप्ती येतो आम्ही 5:30-6 पर्यंत. तोपर्यंत तुम्ही एंगेजमेंट करू नका, थांबा जरा आमच्यासाठी. आता आपण तिच्यासाठी आधी एंगेजमेंटला जाताना काहीतरी घेऊया असं आमचं चाललंय. सो आता काय घेतोय ते तुम्हाला मी दाखवते. सोनाली आता बुके घ्यायला गेली आहे. मस्तपैकी काहीतरी आम्ही एंगेजमेंटला देण्यासाठी घेतोय. बनवून घेऊ की हात चांगला आहे? बनवून कसं देणार? 280 ला आहे. बनवून म्हणजे आपण आपले फ्लावर्स सांगायचे, पण त्याला काय वेळ गरज आहे? लागेल. हा ते तिथं तसलं नको, वरती आहे ते ती फुलं फक्त ते वरचं बास्केट मधलं. हा ते तेव्हा खूप हे वाटतंय, नको. मग हे ठीक आहे. हे ठीक आहे. चल. सो बुकेट आम्ही घेतलाय, मागे ठेवलाय. सो आता आम्ही निघतो आणि आता गप्पा टप्पा न करता सरळ आमचं काय बोलतात ते डेस्टिनेशन गाठतो. सो चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. फायनली आम्ही पोहोचलोय. सो आम्हाला पार्किंग भेटत नव्हती, सो एका ठिकाणी भेटली पार्किंग. आणि आता मग आम्ही इथून जातो. त्यासाठी परत आम्हाला एक टॅक्सी बुक करावी लागेल, कारण का पार्किंग थोडी लांब आहे. सो ही BMC पार्किंग आहे. सगळं तर घेतलंय मी, नाही तूच लावलंस ना. पार्किंग केली आम्ही गाडी. आता आम्ही निघतो, डायरेक्ट हॉलमध्ये भेटू. फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहे, पण नवरा नवरीच गायब आहेत. सो शूट करायला गेले ते थोड्या वेळात. ते येतील थोड्या वेळाने, तुम्हाला मग दाखवतो आम्ही. सो ही बघा आमची ब्राईड. अशी पळते आता. अशा प्रकारे आमचं साखरपुडा सेलिब्रेशन झालेलं आहे. जस्ट आम्ही पार्किंगमध्ये आलोय आणि आता इथून निघू. हो, साधा पार्किंगमध्ये होतो,
गाडी घेतली आणि निघालो. सो 8:05लाच आम्ही 8:10लाच आम्ही बाहेर पडलो, कारण का खूप क्राऊड वाढत गेला मग नंतर, आणि जेवायला पण खूप गर्दी झालेली. सो नंतर आम्ही पटकन लवकर त्यांना रिसेप्शन बोलते आम्ही, त्यांना गिफ्ट दिलं बुकेट, आणि मग नंतर आम्ही पटकन आवरलं, कारण का आम्हाला लांब जायचं, आमचा रूट खूप लांबचा आहे. सो आता परत आम्हाला 1-1.5 तास लागेल. जर ट्रॅफिक भेटलं तर झालंच मग. आणि घरी याचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत, सो आम्हाला लवकर घर गाठायचं. सो येस, बाकी घरी गेल्यावर ब्लॉग हा एंड करू आपण. फायनली गाईज वी रीच्ड ॲट होम. वाजले आहेत 11. आम्ही निघालेलो 8ला. तिथून आम्ही येता येता पप्पांना पण पिकअप केलं. सो तिथे आमचा अर्धा वेळ गेला. त्याच्यानंतर मध्ये ट्रॅफिक भेटलं, तरी आज संडे असून एवढं ट्रॅफिक नव्हतं, बट स्टील पटापट आलो आणि आता जाऊन फ्रेश हो. सो आता आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतो. नाही घरी जाऊन एंड करतो. सो फायनली गाईज बेडवर पडलेलो आहे. खूप जास्त टायर्ड झालं, खूपच लांब होतं. तृप्ती 40 किलोमीटर अप आणि 40 किलोमीटर डाऊन झालेलं आहे माझं. येस, जरी स्वतःची कार असली तरी ड्रायव्हर दमतो आमचा बिचारा, समजून घ्या जरा. सो येस, बाकी सगळं छान झालं. साखरपुडा छान झाला. दोघं पण खूप छान दिसत होतात ॲज ऑलवेज. दोघांची पण म्हणजे हे काय बोलतात ते फॅमिली वगैरे पण खूप छान होती. त्याच्यानंतर जास्त की जेवण पण आम्ही जेवलो. आम्हीच दुसरा नंबर लावला. अनिकेतने, पाहिजे ते तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही ते खडे ते वाटत होते, तुझे काकाच होते वाटतं तृप्तीचे, सो त्यांना तुम्ही विचारू शकता. अनिकेतने दुसरा प्लेट घेऊन नंबर लावलेला. सो पुरी बटाट्याची भाजी मेन मला खूप जास्त आवडली. फक्त आम्ही एकच केलं की आम्ही एका प्लेटमध्ये दोघांनी शेअर करून खाल्लं, कारण का ते मला ॲसिडिटीमुळे जास्त जात नव्हतं, म्हणून मी याला बोलली जास्त आधी घेऊच नको. सो आम्ही दोघांनी एका प्लेटमध्ये शेअर करून खाल्लं, पण खूप छान होतं जेवण वगैरे, छान होतं. पुरी भाजी आणि केक पण खाल्ला. आणि मग नंतर फटाफट लाईन लागली मागे. तर आम्हाला बरं झालं आम्ही लवकर घेतलं आणि खाल्लं ते, जरा रिलॅक्स, कारण का आम्ही 5 वाजल्यापासून येऊन बसलेलो. सो जाम हेडेक होत होतं बस. आणि अजून स्टील माझं होतं आता हेडेक. आता जाऊन झोपी जाणार आहे आधी मी आता लिटरली काहीच नाही खाल्लं, कारण का मला तेच ॲसिडिटी वाटते, त्याने डोकं दुखते. हां बस, बाकी काही नाही. हे प्रवास केल्याने तर होतच राहतं. सो येस, आता आपण भेटू तुझ्या हळदीला आणि लग्नाला. सो ते थोडंसं जवळ आहे असं आम्हाला कळलं आहे, त्यामुळे थोडासा रिलीफ मिळाला आहे आम्हाला. तेवढंच पडेल सोनाली, नवी मुंबई नाही तेवढं नाही म्हणणार, हे इकडे मुंबई साईडला. हा म्हणजे थोडं कमी पडणार, खूप कमी पडेल तरी. हे खूपच लांब होतं ना आपल्याला इथून ठाण्यावरून. जर मी तिथेच राहायला असती, जसं आम्ही जुने राहत होतो, सो ते तर मला 5 मिनिटावर होतं बरोबर तिचं घर तेव्हा. आत्ता फक्त आम्हाला इथून लांब वाटलं, बाकी काय नाही. बाकी सगळं ऑल गुड. तुम्हाला परत एकदा आमच्या दोघांकडून कॉंग्रॅच्युलेशन, खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा. आता तुमची न्यू जर्नी स्टार्ट झाली. सो आमचे पण आशीर्वाद तुम्हाला. सो असेच हसत राहा, आणि असाच हा तुमच्यावरचा व्लॉग आज तुम्ही पण बघा. नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण पाठवा. जे लोक एंगेजमेंटला आलेले त्यांनी पण सबस्क्राईब करा, आम्हाला ओळखलं असेल तर. सो भेटू लवकरच. बाय बाय, सी यू सून. बाय बाय.